ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जळगाव शहरात बसवण्यात आलेल्या स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात आज नागरिकांनी महावितरण कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले। या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। स्मार्ट मीटरमुळे वीज बिले अवास्तव वाढत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या तुलनेत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना दरमहा 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत वीज बिल येत असून सामान्य नागरिकांना ती भरताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे स्मार्ट मीटर तात्काळ हटवावेत, वाढीव वीज बिलाची चौकशी करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळते। स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीज बिलांच्या प्रश्नावर शासन व महावितरणाने तातडीने लक्ष देऊन ग्राहकांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे। स्मार्ट मीटर फोड़ेंगे, फोड़ेंगे भाई फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे, फोड़ेंगे भाई फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे, फोड़ेंगे भाई फोड़ेंगे, स्मार्ट मीटर फोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय। तोड़ेंगे भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे, तोड़ेंगे भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे। जर आपल्यासारखा व्यक्ती पॉलिटिशियनच्या लोकांकडे जाऊ शकतो तर हे लोक का नाही जाऊ शकत? निवेदन देऊन सुद्धा निवेदन मांडलेले नाही, आम्हाला त्याचे उत्तर दिले नाही का? सर हे बघा, तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही मागच्या सोमवारी येऊन आम्ही अशीच निवेदन दिलेले होते। आम्ही पुन्हा हे निवेदन तयार केले। आम्ही यांना मागच्या सोमवारचं उत्तर मागितलं, ते लोक म्हणतात माझ्याकडे उत्तर, गुरुवार का माझ्याकडे उत्तर नाहीये, उत्तर नाहीये तर मग तुम्ही निवेदन का घेतले? आम्ही वरती पाठवू, यांनी आमच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला पोलिस सुद्धा बोलवले, पण काय सांगू त्या बिचाऱ्यांना सुद्धा प्रॉब्लेम आहे ना, ते करतील तरी काय? आज आम्ही यांच्या पाया पडलो, आज यांना अधिकार कोणी दिला? एवढा का जबरदस्ती लोकांच्या घरात घुसून हे लोक मीटर बसवतील? बरं मला उत्तर एकच पाहिजे MECB वाल्यांकडून की आमच्या मीटर मध्ये काय खराबा होता, आमच्या जुन्या मीटर मध्ये काय खराबा होता की ते जे जुना मीटर तुम्ही काढून हे स्मार्ट मीटर बसवलं? आज यांच्याकडे उत्तर नाही येत, हे मध्ये जाऊन बसलेत। हे मध्ये जाऊन का बसले? हे लोक चुकीचे सर। गेले काही 8 दिवसापूर्वी आम्ही या लोकांना MECB मध्ये निवेदन दिलं होतं की सर आम्हाला हा प्रॉब्लेम हेच काय, तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही जाऊन आलो, तेव्हा कलेक्टर साहेब बोलले की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील। इथे आल्यानंतर हे लोक म्हणतात की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही। आज आम्ही 8 दिवसाचं निवेदन दिलेलं, आम्ही त्याचं उत्तर मागतोय, ते हे लोक त्याचं पण उत्तर देत नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही आज हे पण निवेदन, एवढ्या लोकांनी निवेदन केलेले आहे, आम्ही यांना हात जोडून पण हे म्हणतात की आमची काही चुकी नाही आहे याच्यात, आम्ही काही करू शकत नाही, तर करायचं काय? आणि श्री जळगावचे आमदार राजूमामा भोडे यांना तर एवढी विनंती आहे की मामा तुम्ही तर 5 वर्षानंतर गरिबांकडे बघतात, जेव्हा वेळ येते प्रचाराची, आता हे लोक काही सगळे गव्हर्नमेंट नोकरीला आहेत का? प्लीज आम्हाला न्याय द्या इथं येऊन। आज आम्ही आमचे कामधंदे सोडून आम्ही गरीब लोक इथं जर उपस्थित राहते तर आमचं काय मजबुरी ती समजून घ्या, आम्हाला निकाल द्या लावून, आणि जोपर्यंत हा निकाल आमचा लागत नाही तोपर्यंत अशीच आम्ही आंदोलन करत राहू, आणि जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आजपासून MECBला कुलप लावू। आता तुम्ही आंदोलन करत आहात, तुमच्या अर्जाचा विचार नाही झाला, पुढचं पाऊल काय असणार आपलं? पुढचा पाऊल तर हाच असणार आहे सर माझा की जोपर्यंत मला निकाल मिळत नाही तोपर्यंत मी MECBला कुलप लावेल, आणि माझं मीटरचं बिल असतं आले त्याची मी डायरेक्ट लाईट सुरू करेल, आणि ज्याही व्यक्तींना माझ्यावर कारवाई करायची आहे, असं पण मी लाईट बिल दर महिन्याला भरते ना, तर दर महिन्याला मी कोर्टात पैसे सुद्धा भरू शकते। आणि आजपासून MECBला जोपर्यंत आम्हाला निकाल येत नाही तोपर्यंत मी कुलूप लावेल। ज्याही लोकांना, ज्याही पोलिसांना जळगावची कारवाई करायची त्यांनी बिंदास करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अर्चना कुमार तृतीयपंथी, मी हरिविठ्ठल नगर जळगाव शहर इथे राहते। दादा गेल्या काही दिवसापूर्वी मला बिल खूप येत होतं, आणि हे लोक जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवून गेले, नाही बसवले तर माझ्या याला धमक्या दिल्या, तुमची लाईट कट होईल, हे कट होईल। तर माझं मागणं एकच आहे की लवकरात लवकर यांनी स्मार्ट मीटर काढावे, आणि महाजन सर, साडी सर यांना आम्ही 8 दिवसापूर्वी निवेदन पण दिलं, पण यांनी अजूनपर्यंत आम्हाला निवेदनाचं उत्तर दिले नाही आहे। जर आम्हाला आमचा न्याय लागला नाही तर आम्ही MECBला आजपासून कुलप लावून जाऊ। बाकी आम्ही मीटरचा सील पण तोडू। ज्या व्यक्तीला काही कारवाई करायची असेल MECB वाले, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, त्यांनी बिंदास करू शकता। जय जय महाराष्ट्र। आज
नागरिक त्रस्त होऊन ज्या कठीण मार्गातून निघत चाललेले आहे, तर या गोष्टीकडे युवा पिढीने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की आपले आईवडील कष्ट करून हे मीटर लाईट मीटर कसं काय भरताय, इतकं बिल कसं काय भरतायत, तर युवा पिढीने सुद्धा याच्यामध्ये उतरायला पाहिजे की जेणेकरून या आंदोलनाला थोडीशी चालना मिळेल. युवा शक्तीचीही गरज आहे. आणि राहिली गोष्ट जनसामान्य लोकांची, तर यांनी सर्वांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि या स्मार्ट मीटरला विरोध करायला पाहिजे, जेणेकरून हे शासन आपल्याकडून हे स्मार्ट मीटर करून आपले पूर्वज जुने मीटर लावून देईल. आपलं नाव काय? माझं नाव विनोद सपकाळे, मी जिल्हा बँक कॉलनी कोटेनगरला राहतो. आम्ही नगरसेवक लोकांना निवडून देत असतो, पण ते नगरसेवक आमच्याकडे बघायला तयार नाही. कारण आम्ही त्यांना का निवडून देतो का आमच्या समस्या हे सोडवतील यासाठी आम्ही लोक त्यांना निवडून देतो, पण ते आजपर्यंत आमच्याकडे अजून बघायला सुद्धा तयार नाही. तर आम्हाला त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे, एवढं रहिवासी कुठल्या एरियातले रहिवासी आहे? सर्व जो त्रस्त झालेले आहे जळगावचे, जो त्रस्त झालेला आहे तो सगळं इथं हजर झालेला आहे. कारण MSCB वाले इतकं जबरदस्त बिल टाकून देत आहेत ना की ते सामान्य माणसाला एकदम भरणं अशक्य झालेलं आहे. तर नगरसेवक लोकांना एवढी विनंती आहे की एखाद्याने इथं येऊन आमच्या संघाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं. आम्ही आतापर्यंत इतकं भरून थकून चुकले, आता आम्ही यापुढे कोर्टामध्ये केस दाखल करणार. आपलं नाव सांगा. माझं विनोद सपकाळे, एरिया मी इकडे जिल्हा बँक कॉलनीला राहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. या ठिकाणी आपण आंदोलन करीत आहात. आपण वीज जे मंडळाचे अधिकारी त्यांना जाब पण विचारला, नेमका काय विषय होता? हम लोग एक हफ्ते से यहाँ पर दौड़ लगा रहे हैं। देखिए भरी गर्मी में हम लोग सब यहाँ पर अपने काम धंधे छोड़ करके खड़े हैं। हमारी एक ही है कि पहली बात तो हमारे मीटर में क्या, पहले पुराने मीटर में क्या खराबी थी तो आप वो बता दीजिए, तो उसके कारण कम से कम हमको पता चले। और अगर जो आपने स्मार्ट मीटर लगाए हैं तो एक की परेशानी हो, दो की परेशानी है, ये समझ सकते हैं, लेकिन हर नागरिक जिसके यहाँ भी स्मार्ट मीटर लगाए सभी की यही परेशानी है कि जितनी उनकी आमदनी नहीं है उससे तिगुना चौगुना उनके घर में बिल आ रहा है, जबकि उतनी पूर्ति भी नहीं हो रही है। तो हम लोगों का आवेदन हम लोगों ने यही दिया है कि भाई पहले हमारे जो मीटर थे वही लगा दिए जाए, स्मार्ट मीटर को हटा दिया जाए, क्योंकि स्मार्ट मीटर में बहुत अलग तरीके से, और मेन बात है कि इनका और हमारा कनेक्शन ही मिट गया है। पहले हमारे घर पे बिल आता था, आजकल बिल भी नहीं आता है, सारी ऑनलाइन की बातें हो गई है। तो ऑनलाइन में हम आप किसको पूछ सकते हैं कि हमारी कितनी रीडिंग है या क्यों इतनी ज़्यादा रीडिंग आ रही है, क्योंकि हमारा और इनका जब कनेक्शन ही कट गया तो हम किसके पास जाएंगे। और इतनी ज़्यादा पब्लिक, हर कोई तो इतना अलग अलग, हर की एक ही डिमांड है कि पुराने मीटर लगा दिए जाए, ये स्मार्ट मीटर को फेंक दिया जाए। और ये आग महाराष्ट्र में इतनी भड़क चुकी है कि ये जलगांव से होकर के ये पाचोरा भड़गांव सभी पर यही बात हो रही है कि जिनके यहाँ भी स्मार्ट मीटर लगे हैं उनको हर किसी को तकलीफ हो रही है। आणि नसताना लावून गेलेत ना, ते घरी नसताना लावून गेले। मैं तो आज एक ही बात कर रही हूँ कि या तो सबके जिनके आंकड़े लगाए हुए हैं उनके आंकड़े हटा दिए जाए, ताकि हम लोगों को सभी को एक समान बिजली मिले, क्योंकि जहां आंकड़े लगाए जाते हैं उनकी आपूर्ति भी हम जैसे मिडिल क्लास फैमिली को करनी पड़ रही है। और या आज मैं सबके सामने बोलती हूँ कि मेरे मीटर को मैं डायरेक्ट करूँगी, जब तक किसी के आंकड़े नहीं हटाए गए जलगांव में, जब तक मेरा मीटर डायरेक्ट रहेगा, आप मेरे ऊपर कोई भी कार्रवाई कर सकते हैं। हम सब करेंगे। मेरा नाम दीपा तापड़िया।